नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शुक्रवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते. तर घरातले सर्व कामं आवरून निवरून म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करावी. आणि 1 महिन्यापासून ना कंटिन्यू ब्लॉग येत नव्हते. तर आईची तब्येत खराब होती आणि आई माझ्याकडे होती, त्याच्यामुळे मला वेळच भेटत नव्हता. तर आजपासून मी कंटिन्यू ब्लॉग टाकणार आहे. आणि आज फ्रेश वाटतंय, घर वगैरे सर्व आवरलं. आणि परवाच्या दिवशी 1 तारखेला आईला मी गावाला सोडलं आईच्या घरी. आणि काल पण मग सर्व आवरलं, त्याच्यामुळे मला अजिबात वेळ भेटला नाही. तर म्हटलं चला आजपासून मी कंटिन्यू ब्लॉग करणार आहे. आणि स्वयंपाक करून घेतला, मी सर्व आवरलं मी घरातलं. आणि मी बनवलं मसाल्याची वांग्याची भाजी, भाकरी. आणि सकाळी ना मुलांना मी मेथीचे पराठे दिले. रात्रीची खिचडी होती ती गरम केली. आणि सर्व आवरून आता घरातलं आता जेवायला बसतो, जेवण वगैरे करतो. आणि परवाच्या दिवशी मला जायचं आहे अजून परत गावाला, बाचीचा साखरपुडा आहे. तर आवरून घेते, मला थ्रेडिंग वगैरे करायला जायचं आहे माझ्या मैत्रिणीकडे. केसांना मेहंदी वगैरे लावणार. आणि आजचा दिवस पण बिझीच राहणार आहे. पण म्हटलं चला मी कंटिन्यू आता ब्लॉग करणार आहे. आणि एक पण मी असा दिवस जाऊ देणार नाही बिना ब्लॉगचा. तर चल मी जेवण करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. रात्रीची खिचडी पडलेली होती ना, ती गरम केली मी, थोडीच होती, पिवळी खिचडी केलेली होती रात्री मी कांदा वगैरे कापून. आणि इथं आपली वांग्याची भाजी मसाल्याची झाली. आणि मुलांना आहे ना मसाल्याची भाजी भात जर राहिला ना तर मग मी भात नाही केला, थोडीशी खिचडी पडलेली. म्हटलं काही सकाळी मुलांना मी मेथीचे पराठे दिले. आणि तरी बघा इतकी छान तरी आलेली ना. आणि मी वांग्याच्या भाजीबरोबर ना मला भाकर आवडते. इथं भाकरी टाकून घेतल्या, भात काही लावला नाही मी. रात्री भात लावणार म्हणून मी एक्स्ट्रा भाजी बनवलेली आहे, संध्याकाळी पण तीच खाणार आहे. इथं बनवले मी मेथीचे पराठे. मुलं पराठे खाऊन घेतील आता. संध्याकाळी भात भाजी आणि थोडीफार एक अर्धी कोरडी भाजी बनवणार संध्याकाळी. इकडे तुरीच्या शेंगा मावशीने दिलेल्या होत्या. परत मावशीकडे गेलो होतो तर त्यात शेंगा आणून उकडल्या होत्या रात्री, बाकीच्या खाल्ल्या आणि पडलेल्या. गावाला गेलो होतो 1 तारखेला आईला सोडून. तर बोरं आणलेले आहे, बोरंसुद्धा मी वाळत टाकलेले आहे, फॅन खालीच टाकलेले आहे, बाहेर काही टाकलं नाही. कारण की ना बाहेर पण ऊन सावली करतं आहे, त्याच्यामुळे म्हटलं थोडेसे पिकू देते, हिरवे होते बोरं. तर आणि आत्ता जिकडे तिकडे केलं मी, थोडे बोरं खाल्ले ना. पेरू आणलेले होते. इथं पेरू थोडे खराब झाले, बाकीचे चांगले ना मी फ्रीजमध्ये ठेवून दिले. पपया मावशीने दिलेले. बाहेर गेलेली होती, बाहेरून आली आणि केसांना ना मेहंदी लावली. यांना लावून दिलेली होती, थोडीशी उरलेली होती. तर मग मी ना पुढं लावून घेतली. 5 तारखेला जायचं आहे मला साखरपुड्याला, त्याच्यामुळे म्हटलं लावून घेते थोडीशी उरलेली इथं. आणि गुड्या राणीने काय बनवलं? पॉपीस बनवलं. आणि बस हां हो का? अरे अजून आहे गुड्या स्टेपलर मारलेलं आहे का? चालू राहतात तिचे काम. आणि सकाळची भाजी पडलेली आहे, फक्त भात लावला मी नी. पराठे पडलेले आहे, इकडे भाजी पण गरम होते आणि भात लावला. 31 डिसेंबरची पार्टी कोणी केली कमेंट करून नक्की सांगा. आम्ही केली होती, पण व्हिडिओ टाकायला मला अजिबात वेळ भेटला नव्हता. त्याच्यामुळे ना या व्हिडिओला मी तो व्हिडिओ थोडासा जोडणार आहे. आणि खूप छान असा एन्जॉय केला होता आम्ही 31 डिसेंबरला, छोटीशी का आहे ना. तर गुड्या राणीची फरमाईश आम्ही पूर्ण केली होती वडापावची. गुड्या राणीला खूप वडापाव आवडतं, त्याच्यामुळे ती म्हणे वडापावचीच कर. आणि पावभाजीची करणार होतो, पण वडापावची गुड्या राणीने सांगितली. म्हटलं ठीक आहे, जास्त पण राडा होत नाही आणि पटकन होतं, त्याच्यामुळे हे बघ गुड्या राणी करते अभ्यास. तर मला आता वॅक्स करायचं आहे, आता वॅक्स करून घेते मी आणि मग जेवायला बसणार आम्ही. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते मी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आम्ही बनवतोय आता वडापावची पूर्ण तयारी करून घेतोय. 2 किलो बटाट्यांचा वडापाव बनवतोय. तुम्ही खाऊ सांगते तुम्हाला आम्ही काय माझी बोलतो तू बोलली नाही चांगला राहिला तर काट चांगली वाचायला राहायचं जय. दोन गाय देऊन द्या. हा एक बंद
मला बी शिकवा मग काय शिकवा शिव्या शिकवा त्यांचा काय प्रोग्राम येणं तुमचा येणं चालेल बाहेरचं आहे ना आपल्या क्राफ्टचं 4 लोकांचं जास्त मटेरियल असतं मटेरियल असतं काही पीक मोडले जरा कसं मोड याच्यातच मोडावं लागेल का आमचे वडापाव चालू आहे करणं इकडे बेसन पीठ मोडून ठेवलंय आणि इकडे वडे तयार होत आहे बस एवढलाच ना छोटे छोटे गोल गोल कर वंदना ताई असं गोल दाब थोडंसं तेल ना हात लाग असं असं कर आणि दाब ना तसं नाही हां नुसतं दाब ना हां आणि दाबा ते बस बर देख ये जाई का टीच पडणी नाही ना येसले टीच पडणी दे तीच म्हणजे जास्त बी नको म्हणजे 4-5 ले एखादा थेंब लावा आणि मग दाबी द्या पडणार व्यवस्थित बस काही जागे पत्तरवाया ना ते पत्तरवायांवरती खाल्लेले का ते भांड छान येत आहे हो एकदम भारी पहिले 2-3 बाबाचे थोडेसे ते जजमेंट बसता बसता पटपट पीठ हे होतं हां बसा तुम्ही बसा दोघी जणी गरम गरम खा ना हां बसा मग तुम्ही टेस्ट कशी आहे सांगा हां हां मग 3 लाद्या पडलेल्या आहे परत आणि आम्ही तिघांनी ना वाटे पाडून घेतले आणि 3 वडापाव बी पडलेले 3 जणी एक घेऊन जावे रात्री उठून बसून खाऊन घ्यायचे हां उठल्या बसल्या ना नवीन वर्षाचं एक खाऊन घ्या 12 वाजले का हा वंदना ताई 12 वाजले का लगे एक खाऊन घ्यायचं सर्व आवरलं गेलं आमचं आता आम्ही मारतो आता मस्त गप्पा 31 डिसेंबरची पार्टी कोणी कोणी केली कमेंट करून नक्की सांगा आम्ही केली होती पण व्हिडिओ टाकायला मला अजिबात वेळ भेटला नव्हता असा एन्जॉय केलं होतं आम्ही 31 डिसेंबरला छोटीशी का आहे ना तर गुडिया राणीची फरमाईश आम्ही पूर्ण केली होती वडापावची गुडिया राणीला खूप वडापाव आवडतं त्याच्यामुळे ती म्हणे वडापावचीच कर आणि पावभाजीची करणार होतो पण वडापावची गुडिया राणीने सांगितली म्हटलं ठीक आहे जास्त पण राडा होत नाही आणि पटकन होतं तर मला आता वॅक्स करायचं आहे आता वॅक्स करून घेते मी आणि मग जेवायला बसणार आम्ही तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते मी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा